नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण इयत्ता तिसरीची मराठीची चौथी कविता बघणार आहोत. पाणी. पाणी म्हणजे अगदी जीवन देणारी वस्तू आहे. काही नसेल तरी पाणी आपल्या जीवनात खूप उपयोगी वस्तू आहे. तर आता पाणी कसं मिळतं ते ह्याचं पूर्ण चक्र या कवितेतून आपल्याला या कवयित्रीने सांगितलेलं आहे. जरासे लागता ऊन पाणी जातं रुसून. आता हे ऊन आहे. हा उन्हामुळे, या उन्हाच्या प्रकाशामुळे इथे पाणी जे आहे गरम होतं आणि गरम होऊन त्याची काय होते, वाफ. बघा इथे सांगितलं आहे, जातं उंच उंच वाफेच्या विमानी बसून. या उन्हामुळे हे पाणी गरम होतं, त्याची वाफ होते बघा, आणि वाफ होऊन वर वर जाते. तिला लागता हवागार जातो राग निघून पार. ती वरती जाते, वरती गेल्यावर ती थंड होते आणि तिचा राग निघून जातो आणि पुन्हा येते भेटायला बनून पावसाची धार. ही वरती गेल्यानंतर त्याचे ढग तयार होतात. ढग काळे झाल्यानंतर पाऊस पडतो. पाणी नितळ असतं जसं पटकन रुजतं. म्हणजे पाणी कसं, पावसाचं पाणी खाली येतं आणि नितळ म्हणजे स्वच्छ आणि पटकन रुजतं. म्हणजे पाणी पुन्हा येतं आणि सगळ्यांना हसवतं. छोट्या मुलांसारखं ते पटकन हसतं. पाणी खाली येतं आणि मुलांना बघितल्यावर ते पाणी छोट्या मुलांसारखं हसायला लागतं. आता ही कविता आपण चालीत म्हणायचे, तुम्ही देखील म्हणायचे आणि मग तुम्ही तुमच्या शिक्षकांना गाऊन दाखवायचे. जरासे लागता ऊन पाणी जातं रुसून, जातं उंच उंच वाफेच्या विमानी बसून. तिथे लागता हवा गार जातो राग निघून पार. पुन्हा येतं भेटायला बनून पावसाची धार. पाणी नितळ असतं जसं पटकन रुजतं. छोट्या मुलासारखं तसं पटकन हसतं. आता अशी चालीवर कविता म्हणून तुम्ही आपल्या शिक्षकांना म्हणून दाखवायची आहे. आता या कवितेचा आपण प्रश्न बघणार आहोत. थोडेसे जरी ऊन लागले तरी कोण रुजतं? पाणी. हे बघा, हो ना, इथे बघा, कोण रुजतं? पाणी. कवितेतील विमान कशाचे बनलेले आहे? हे बघा, वाफेचे. पाणी कसे असते? पाणी नितळ असते. नितळ म्हणजे स्वच्छ. हवा कशी आहे? हवा थंडगार आहे. हे बघा, हवा गार असते. आता यमक जुळणारे म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो रायमिंग वर्ड्स. रुसून, बसून, हसतं, दिसतं, धार, गार. आता हे अयोग्य की योग्य, म्हणजे बरोबर की चूक. पाणी नितळ असते, योग्य. पाण्याची वाफ होत नाही, अयोग्य. वाफेला हवा लागली की पाऊस पडतो, योग्य. कवीच्या मते पाणी कधी रुसत नाही, अयोग्य. आता इथे साठी हे क्रियापद आहे. या क्रियापदांना साठी शब्द लावून आपण लिहायचे. खाणे, खाण्यासाठी. गाणे, गाण्यासाठी. हसणे, हसण्यासाठी. निघणे, निघण्यासाठी. बसणे, बसण्यासाठी. रुसणे, रुसण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर मुलगा आणि ढग याच्यातील संवाद हे तुम्ही स्वतः लिहायचं आहे. नंतर कवितेतल्या तुम्हाला आवडलेल्या ओळी वळणदार अक्षरात वहीतल्या. वळणदार म्हणजे अगदी सुंदर अक्षरात, जसं कवितेत लिहिलं आहे तसं. म्हणजे तुम्हाला जी ओळ आवडते तुम्ही लिहायची आहे. आणि अनुलेखन करा. अनुलेखन म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कॉपीरायटिंग. हे जसंच्या तसं आपण याच्यात लिहायचं, किंवा तुम्ही वहीत लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे. तर या कवितेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही कमेंट्स असतील तर प्रश्न करा.
थँक्यू.